अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजनता तारणार्थ यती रूपी श्री दत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वासुदेवाला जय जय झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकताई त्याचे चरित्र हा दोष जाईल प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करी नोकरीने कोकण प्राप्ती राजापूर तालुक्यात इडी या गावात सुंदर हरिभाऊ तेथे राहणार जात मराठी तयांची ते खोत त्या गावांची होते संपूर्ण पुनवीचे त्या गावी तयाचे मात बंधू राहते ती मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण ओप नाव पंडित हे करिता व्यापार त्यात तोटा आला तयांशी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती केली आणि तेव्हा भाव धरून यमनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्ममुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन यासी 7 दिवस झाले काही अनुभव न आले तो नवल एक वर्तले एकसे चित्त देऊन हरिभाऊ आणि त्याचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य ऐकणे असे वाटले त्यांनी ती काढली एक युक्ती बोलावून या पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगतीत काय म्हणावे काय करावे हे नुकसान भरवय असे द्रव्य नाही आम्हापाशी निर्मात होता अब्रुसी बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्ती यासी करी युक्ती एक तुमचा होईन मी मालक लिहून देतो पेढीवरी उभयांताची ने मानिले तत्काळ तयापरी केली एक नवल एक वर्तले ऐसा सादर होऊन या आपूंचा भाव वाढला व्यापारांचा नफा झाला हे सांगावया पंडितांशी वाडा आला आनंदे एक पंडित एकूण वर्तमान आनंद झाला त्या लागून ते हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मंग केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळ वास करिता त्याचीच कृपा हो ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयांची जाऊत आता दर्शनाची वार्ता ऐकून या भगवंतांची चमत्कार वाढला त्याशी नाही आपुले मनोरथ पूर्ण केले असते ते असते ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदत तरी ते अक्कलकोटी प्रति येते तुमच्या सांगते आम्हा पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित विसर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहून या समर्थाची मूर्ती तलीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाती न लावती तयांचे तेव्हा समर्थ तयांचे शिवराम मारुती ऐसे नामे दिलेले त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिलेले पंडिताराम म्हटले गजानना शिवनामा दिलेले मारुती हरिभाऊचे म्हटले ते घेती एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिगुळ अवचा जवळ बोलती तिघांशी 3 श्लोक दिलेले मग मंत्र म्हणून एका श्लोक ब्रह्म गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदिला ऐसे समर्थे तेव्हा ते तयांच्या आनंदात वारंवार नसेचे दुसरा मंत्र गजाननला तयावेळी श्री दिदिला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतित तो यथ गच्छित सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छती तोषले त्याचे मन मग पंडित जवळ घेऊन एकमंत्र उपदेश केले पाहून तया ते श्लोक इदमेव शिवम 300 रुपये तयाने आणीत होते ती मुंबईहून त्यांनी काय करावे म्हणून विचारिले समर्थात ऐसे प्रश्न ऐकून या समर्थ बोलले त्या लागून या त्यांच्या पादुका बनवून या येथे आणाव्या सत्वर स्वामीच्या सानिध्य आणि काही दिन त्रिवूर राहिले आनंदाने हरिभाऊचे तन मन स्वामीचरणी दृढ जडले काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एक अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळतात तयासे आनंदे आले मुंबईचे हरिभाऊच्या मानसी ध्याय लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता सर्व व्यवस्था नसेची चित्ता गोड न लागी संसार वार्ता चैन नसे क्षणाभरी असो पुढे त्रिवर्गाची चांदीच्या पादुका करून या अर्पावया स्वामीचरणी म्हणे अक्कलकोटा ते भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळेभरी माता ठेवीला चरणावरी बहुत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका आणल्या त्या चरणी अर्पण केल्या समर्थ आधारे घेतल्या पायी घातले तर त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वळवी भक्त सका दिसल्या काही नाही कोणा ते हरिभाऊ एके दिवशी समर्थात येऊन या दर्शन घेऊन श्री गुरु समस्त त्यांनी ठेविले समर्थ त्या प्रती येऊन या मांडीवरी वरदहस्त सद्गुरु समस्त की त्याचे ठेविल्या म्हणती तू माझा सूत झालास आता निश्चय परिधान करी दिलेले ते घेऊन या त्यावेळी परिधान केले सत्वर आत्मलिंग पादुका सत्वर ते हरिभाऊचे करी म्हणीत जाऊन या सागरातील किल्ला बांधून या राहावे धरू नको आता ललाच उभार माझा यश ध्वज नको तू अन्य काज जन्म भवला लाभावे जाऊन या सत्वर लुटला आपला संसार लोभ माया मात्र चित्तवतुवा न धरावर आज्ञा ऐकून याशी आनंद झाला मानसे सत्वरम आले मुंबईचे साधू वेश घेऊन या सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाल्या ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळू सद्गुरूंचा उपदेश होता तत्काळ गेले ते भवव्यथा उपरती झाली चेता षटविकार मानविले बहुत गुरु जनी हसती नाना मंत्र उपदेशित द्रव्य प्राप्ती निश्चित डोंग माझविला बहुत तयांचा उपदेश न कळे न फळ आत्मरूप मान न वळे सत्यज्ञान काही न कळे मन ते चळे प्रपंची तयांची न म्हणे गुरु जे केवळ पोटभर भवसागर पैल ते उतरले की हे कैसे ते नव्हे समर्थ हे परमेश्वरा साक्षात मस्तकी ठेविता वरद हस्त विज्ञानता विख्याते असे हर भवते काय केले ब्राह्मणाचे बोलाविले संकल्प करून ये ठेविता तुझं तुळसी पत्र घराघरी राहू
हरिभाऊ घरी लुटविता नाना त्याची कांता हरिभाऊ आकांता घेऊ उर बडवून या मने जोडून या कर लुटविल्या तुमच्या संसार हा नवे विचार दुःख लागून भोगावे अवजरी अब्रुने दिवस काढले आपण परी त्या अवलक्षण आपण काय आठवावे हातची सकल जन धिक्कारी ती पशून उपवास पडता कोण खावया खालीन अल्पवशी आपणासी बुद्धी सुचली कैसी त्याहून संसार सुखी बुडून या पडता संसार सुख भोगून या पुढे येता वृद्धपण मंग करावे मोक्ष साधन सेवा वन तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी माझी त्याची कीर्ती मिळवावी उदित नसे आपण असे मने संसार सोडून या जाऊन बसाल जरी वनी तरी मग का सांगो कोण मज लागी पाहून या तो करिता पाणी ग्रहण अग्नि ब्राह्मण साक्षर ठेवून आपण वाहिले असे स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल सुखे म्हणजे तुम्ही घरदार सोडावे मज समागमी फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी ते सुखा मस्तक जरी मी जे सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदापि आता जरी आपण संसार टाकीला लुटवणी हे मग महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे याची पुण्यकर्म करावे पाप उलटे होत असे विनवी तसे जोडून या वद्यापी स्वस्थ करा अंतर आला हा विचार सोडून या द्यावा प्राणप्रिय ऐशी चितेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे ते परितोवरी चितांत षड रिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व ते लागी कळण्या आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डागीने त्यांचे तिजला झडपून आपणाधीन केलेसे त्या योग्य सद्विचार तेसे नसूचे अनुमात्र धरून अनुग्रह स्वामी सुतात बोधत असे षडविकार त्या लागून रतला जो स्वामीचरणी दृढ निश्चय केला म्हणे संसार त्याग करावा स्त्रियांचा अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र ते दिले शुभ्र वस्त्र परिधान करावे आत्मलिंग समजते स्वामी सुता ते दिलेले होते त्या पादुका स्वहस्ते मठ माझी स्थापिली काम मिठ्या पुऱ्यात त्या समर्थे मठ स्थापिला असे पाहि भाऊ हरिभाऊ होऊन गोवासी माझा मठा माझे राहिले धनधने ते स्वामी सुत गर्वात नेणे झाले विरक्त जरी ते त्यांनी नंदित तो नाना दोष देऊन या पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले हे सर्व फिटले भवदुःख धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्याची ते करुणेची सावली विष्णू शंकराची असो इति श्री स्वामी चरित्र सारांत नाना प्राकृत कथा सहमत सदा भाविक भक्त परिसोत षडोषो अध्याय गोडा हा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 17 श्री गणेशाय नमः मागील अध्याय ही कथा संपूर्ण सुंदर प्रख्यात आणि मुंबई शहर येथे येऊन या स्वामी कुमार मठ स्थापिला समर्थानी षडविकार जिंकिले संसारात त्यागिले रात्रंदिन रत झाले स्वामी भजने सुखाने स्वात्ममुखी तलीन वृत्ती त्याने हरविले संस्कृती कवनाची नाही भीती त्या सदाचित्ते आनंद स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यसन न्याय स्वामी सूत नेनती संसारात सांडून या वैसले गोवासी होऊन या जे पाहून कित्येक जण हसतात दयाचे परी ते त्याचा विषाड चित्ती स्वामी सुत न मानिता अंगी बालवी या पूर्ण विरक्ती विषयासी असेची स्वामी सुताची जननी काकू बाई नामे करून या तिने हे वृत्त ऐकून या दुःख केले अनिवार्य मोहावरती सापडले मायावश जे झाले त्याचे प्रपंचा वेगळे गोड काही न लागणे पुत्र वात्सल्य करून पाही शोक करिता काकूबाई मुंबईत लवशाही सुताजवळ पातल्या गोसावी निज सुता पाहून या वृक्ष स्थळ घेऊन या बडवून अंग टाकिले धरणे बहुत आक्रोश मांडिले आणि निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण त्या लावून सावरून धरले सत्वर प्रेमाने तुझे उदर या जन्मास आलं सद्गुरु पायाने विनटवलं जन्म मरात चुकलं मुक्त झालं सहजसी धन्य तू गे जनने मज लागी प्रसवनीय मान्य झाली त्रिभुवने धन्य वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुतच मातेचं समाधान करीत मधुर शब्द समाजावित परमार्थ गोष्टी सांगून या परित्याचा ना गोष्टी तेची गोड न लागते म्हणे ते भ्रष्टवंत मती खचित असे जाहली याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली ती सोय पाहिली पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर दयांचे देवला माले दार सर्व लोक बोलती दयांची घेऊन या भेटी विचारा काही युक्ती जे करी कृपा करीती दया होय आरोग्य असा विचार करून या पोटी दर्शना आले उठाउठी सांगितले सुतांच्या गोष्टी ती मुळापासून सर्व ही होऊन या दिनवंदन करिता ती विनंती करून या जोडून या म्हणती सर्वज्ञ आपण उपाय याशी सांगावा ऐकून या देवा माले तर हसून या देती उत्तर त्याचे पिचाश लागून या थोर माझी दूर न यायची ऐसे उत्तर ऐकून या दुःखित झाली अंतकरणे मग ते स्वामी सुतांच्या जनने अक्कलकोटी येत असे म्हणे ते वेळ लाविले त्याचीच धरली पाहुले येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल असो इतके स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू परसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ होतं कामापुरत्या तेथे जाल्या नव्हते प्रशस्त मग दिले कांदेवाट वाढीत जागा एका भक्तीने निस्सीमन जे स्वामी भक्त आनंदी भजने नाचत कुटील जण त्यात हसत ढोंग अवघे मननी हे पदरी निंदा स्तुती ध्वनी रमाने जो मानिती
श्रीचरणावरती आसक्ती अन्य विषयावरी नसे, जननिंदा करिता ती असे प्रकारे दूषण देती परी शांत त्याप्रती उपदेशित स्वामी सुत जे अहंकारे बुडाले ले सत्य पथा चरण चुकले, निज कार्यात विसरले, मोहे पडले, भव झाली ऐसे जे का मूढ जन ते भक्तात तेशी दूषण परी ते अंतकरण दुखित हे तयाचे तारानामे त्याची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी त्याची चित्त दुःख घेत नसेची. प्रथम मुंबई शहरात शके शास्त्रात ते 93वात फाल्गुन कृष्ण त्रयोदशीची स्वामी जयंती केलीसी. व्हायचे काही समयासी नरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी, त्याचे एक वेळे वर्तमान त्या नगरात सापरत स्वामी सुत स्वामी भक्त गोवासी होवनिया राहत महाज्ञानी असले ते एका महावीर पाहावे तयाची इच्छा झाली. नानांची मग कोटे यशमासी मठा माझी पातले पाहुनिया स्वामी सुतापती आनंदिले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करी तयासी स्वामी सुत तयासी लागेली या स्वामी भक्तीसी धन्य झाले. नाना जोशी रंगले भजनी समर्थासी ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुतेशी करून वाढविले महात्मे पूर्ण श्री समर्थ भक्तींचे पुढे जोशी बुडावी ती स्वामीची पत्रिका करून अर्पाववी श्रीचरणासी अकुलकोटी पातळी पत्रिका श्रीचरणी अर्पविले. स्वामी भक्ती आनंदिले समर्थ आणि आज्ञा केली ते नगरा वाजला म्हणून नगारा वाजविला. जोशी हसू लागले समर्थासी पाहून या भक्तवयासी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सुत स्वामी सानिध्य करीत कीर्तन आनंदी नाचतो लोकलज्जा सोडून या लोकापवादाचे माने भय तो भक्ती करील काय ते प्रेमानंद चित्तनो हे भजनी मग लागून त्रिविध जन नाना रीती निंदास्तुती करिता ती खेदानंत माने ती चित्तवृत्ती द्विय होय. असो अक्कलकोट नगरात शतसत राजा तृणवात प्रथम द्विज होय. असो अक्कलकोट स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे ते छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत त विजयसिंग नामे भक्त खोट्या खेळत त्या सवे असे स्वामी सुतांचे मत परी दिसेन आधार रहित सत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्त करी विशेष जन लाविले भजनास कीर्तध्वज उभारिलिया मना माझी धरून या कामना कोणी येताची दर्शना त्याचे समर्थ करिता ती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत त्या प्रति मानितील खुन सांगती एकूण या जन चकित होती ती वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा ती समर्थ राजवाड्यात राहिली होती. आनंदे राणीची ते आज्ञा वाचून या दर्शन नये कोणा लागून या ऐसे वर्तमान ऐकून या खिन्नमनी स्वामी सुत स्वामी दर्शन न घेतल्या विन जो न सेवी अन्न का उदकान्न ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन मी आरंभविले प्रेमळ भजनाचे करून करी भरले पूर्ण ऐकले आतून राणीने ते हा समर्थाचा निसीम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी सेवकाचे मनी सत्वरी तू जाऊन या अवसरी ते साधते मंदिरे प्रार्थनिया आणावी ऐसी राणीची आज्ञा होता. ते सेवक धाविले सत्वर प्रार्थनिया स्वामी सुत मंदिरा माझे आणविले पाहून या समर्थाची उल्हास सुतांचे मानसे धरून या वेगेसे मिठी चरणी घातली या असत्वित अंतकरणी चरण शाळीले नैन अश्रुनी देहभान गेला विसरून स्वामीपद सुखावला वाह चुकले मातीसे ये भेटले बहुत दिवसी मग तयासे आनंदासी परावार नसेसी निज सुतान ते पाहुणे आनंदविले समर्थ मनी ते फिरविले मुखावरून हस्त धरून उठविले अक्कलकोटी अवसरी बहुत होते सेवेकरी हे समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते ते दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्याचे मन ते द्वेषपूर्ण करिता ती काही ते उपाय करून फिरवून समर्थाची मन स्वामी सुतावरती या प्रेम कमी करू पाहावती. स्वामी सुत रात्रंदिवस समर्थापुढे करीत ती भजन न पायी खडा लागून या प्रेमरंगी नाचती. ते ऐसे दिवस श्री समर्थ वैसविले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत भारते अंडाव खडावा लागून ऐशी वेळ साधून या समर्थ सांगतले दुर्जनी स्वामी सुतांची हे करणे योग्य नसे सर्वथा वैसला हसता आपण पायी खांडावा घालून नाचतो काय म्हणून आपला अपमान करावा परकी निज सुक्त समान लेखित हे सत्य जे सर्वांची अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्या ते आता खंडावा काढून या मग नाचावे तू मधून ऐसे आज्ञा सुता लागून ऐसी समर्थ त्यावेळी तो उठविले कित्येक जण खंडावा घेतल्या काढून या स्वामी सुतांचा अपमान केला अशा प्रकारे पाहून या ते ऐशी परी खिन्न झालात सुत अंतरी गाळ जात बोचली सूर्य अपमान दुखावला मला नाहून मी परम कठीण दुःख देत असते अपमान उतरले सुद्धा चे वंदन निस्तेज झाले सत्वर तयाचे होते जे वेळी आनंद वेळी अंतरी ते मोडली खोडबरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून या त्वरित नाना बाहेर येत ते मार्ग धरित मुंबईचा अपमान दुखावला अंतरी हा बहु खिन्न झाला परतून या नाही आला जन्मावरी अक्कलकोटी स्वामी
स्वामी मानी जो नर त्याचे दुःख विदांतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जात असे ते त्या दुःखे उत्तर क्षीण झाला ते स्वामी कुमार दुःख करीत रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला असा समाचार समजला. अकुलकोटी समर्थाची स्वामीसुताची जननी राहत असे ते समर्थी समजला. अकुलकोटी समर्थाची स्वामीसुतांची जननी राहत असे स्थानी तिने हे सर्व वर्तमान ऐकून या विनवी ते समर्थाची ते कृपा करून या सुतांच्या अनाव्यावे ठाया कृपादृष्टी पाहून या आरोग्य तया करावे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईत पाठविले. सेवेकरी म्हणते सुतांचे सत्वरी मज सानिध्येत आणावे परी तू सुत सांगता आला नाही का. अकुलकोटी अपमान दुःख त्याचे कोटी रात्रंदिवस सलत असे ते सेवेकरी परतून या आले. समर्थाते काय कथले आणखी दुसरे पाठविले त्याची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासला घालून या पेटीत घेऊन यावी तेवढे आणि ते जाऊन या. तथापि स्वामी सुत पावी अक्कलकोटी आला तो नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलायला समर्थ आता जरी न हे सत्य ते तरी लोप भरून यथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला. स्वामी सुत परी तो आला. अक्कलकोट जीवी तपरवा नको केली आजार वाढीला विशेष श्रद्धाश्रुद्ध प्रतिपदेश केला ते केला वास ते सर्व हळहळ करीत त्या समयी मुंबईत त्याचे शिष्य होतं त्याशी झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले. अकुलकोटी त्या दिनी समर्थ करिता विचित्र चरणे वैसविले स्नान करून या परिगंधन लावी ते भोजनाते उठविले. धरणीवरी अंग टाकीता कोणा संगे न बोलती ती रुंदन करीत क्षणोक्षणीचे इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तारत श्रुत झाला समाचार. स्वामी सुतगत झाला ते उदासीनता त्या दिवशी सर्व नगरासी चैन न पडे ते काकूबाई असे पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईंनी सत्वर जळविले मुंबापूर ते समजला समाचार. परम पाहुणा मातमज निज पुत्र वार्ता एकूण करिता एकांता तो दुःख समय वर्तिता दुःखांतरी होत असे. मग काय काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आले ते पाहित बोलल्या काही समर्था ते सुता आपला भक्त असून काय अकाली पावला का मरण. मग स्मृती हे चरण तो तारण्य होय कैसे समर्थ बोलले ते ऐसे उल गेले आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढून या वेळेची. मग गेले पुत्र शोक करून या दुःख करी रात्रंदिवस समर्थ ततीचे समाधान परोपरी करिता ती नरजन्म घेऊन या सत्यभक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपद पावले. उंच नीच भगवंती हे नसे काही निश्चित जसे जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ एकतनी तेनीची धन्य धन्य स्वामी कुमार असे ते उतरला लाभोदिक दुस्तर ख्याती झाली. सर्वत्र कीर्ती अमर झाली ती स्वामी सुतांच्या गादीवर कोण नेमावा अधिकार ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवे करीत समर्थातील ते कथा रसाळ अत्यंत वर्णितील पुढे अध्यांत श्रोते होवणे असा सावध चित्त अवधान द्यावे कथेसे. जय जय श्री भक्त पाल जय जय असे परममंगल विष्णू शंकराची विमला कीर्ती परतसे सर्वत्र इति श्री स्वामीचे नाना प्राकृत कथा समचे भाविक परिसोत. सप्तम दशाध्याय गोडा श्रीमद्भागवत चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नियमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ते समर्था ते बोलले ऐसे समर्थ सेवेकरी असते सांप्रत परी ते एक हिमजला त्यात एक योग्य कोणी दिसेना. जेव्हा होईल आमचा मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकार नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा सर्व म्हणती ती वेळोवेळी रात्रंदिवस तोची चाळा मोठ्याने ओरडती आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ. कळूबाई लागून या लपवून ठेविल्या विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी अर्थ कवनासे स्पष्ट काही कळेना असे. स्वामीसुतांचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्यात ते केवळ अज्ञान त्यांचे अभिमान त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासे आणविले पाप नापासी एके दिवशी समर्थासे दादाप्रती दाखविले. बाळपात चालले पळून यासी ते अमृत दृष्टीने पाहुणे निरोगी करावेत जे स्वामीबाई विनवे ते समर्थ बोलले. बाई असे 4 वेळा जेव घालत यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नकोस. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्य ती समर्थाची कृपा होत. रोग कोठे राहिला केच गाव मोगलाईत तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधविला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चेत श्रीची आज्ञा ठेविली. सत्यपादुकात स्थापव्या मठात या कारणे अक्कलकोटी येतात दर्शन घेत समर्थाचे ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करावयासी पावी तुम्ही पाठवा दादांशी समागमे. आमच्या बाई म्हणे ते अज्ञान तशांत शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण ते सत्य सांग मज लागे परी ते आज्ञा देत असे समर्था परी पाठविन मी सत्य मज समर्था येतो घेऊन या दादांशी समर्थ वृत्त ऐकून येस म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञा जरी सांभाळून तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे दादांशी पाठविले नानी बरी ते पावे आपण सर्वात समर्थ ती अशी बोलले त्यातच तू म्हणजे काय गेले ते आम्हासी दिले
जे भले त्याचे आम्ही करून या. शेवटी मंडळी सांगते दादांचे पाठविले केचे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आलं परतून या. ते पुढे सेवेकऱ्या सांगते त्याचे मुंबईत पाठविले. ब्रह्मचार्याचे आज्ञाकरिता त्याचे स्थापना गादीवरी ते तत्काळ दादासी करून या. गोवासी मुंबईत गादी चालवावी. स्वामीसुतांनी आज्ञा द्यावी. ते कफणी जोळी निराश ब्रह्मचारी दादांची उपदेशी ते दिवस निधी गोसावी होऊन या. दासी चालवावे. आपण दादा जरी अज्ञात होत तरी ऐसी गोष्ट करीताना नकार म्हणे सर्वथा न ऋते चित्त त्याशी. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून या. शेवटी दादांनी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन या सत्वर सानिध्य आले. टाळ करीत ते तेव्हा दादा घेऊन या. तुंबरी भजन करीत आनंदे समर्थ ऐसे समयासे आज्ञा केली. भुजगासी येऊन या. माझ्या पादुका समस्ती ठेवे दादांशी मोर्चेला आणून या. सत्वरी धरा म्हणते त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीतात तैसेचे श्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली. त्याची चित्त हृदय प्रगटला. ज्ञान समवित अज्ञात केले लागते. दादा भजनी रंगला. देहभानही विसर स्वस्वरूप लीन झाला. सर्व पाळाला भाव धन्य गुरूंचे महिमान. पादुका स्पर्श करून या. झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्य वर्णवे. असो दादांनी पाहून वृत्ती काकूबाई कचकली चिंती म्हणे ते समर्थ. दादा प्रती ते खचित लाविले म्हणे ते जी समर्थ काय आपले करीत. दादा चित्त शिरीत ठेविता. पादुका काय म्हणून या. समर्थ बोलले ते बरे वाटे नामासी ते करून या. समयासी व्यर्थ बडबड करून या. काकूनी बोलविले एक वचन न एकासी गोसावी बन ओन टाकेले आपण मारून या. झुंक इतुकेची पुरे झाले ते ऐसे सत्वर. काकूबाईने आकांत मारून या. मांडले अनंत अनार्थ अपशब्द बोलत भाळपीटीत स्वहस्ते परिसमर्थे. त्या समयी लक्ष तिकडे न दिले. दादांशी बनविले गोसावी. कफनी जोळे अर्पविले. दुसरे एके दिवशी दादांनी समर्थ पाठविले भिक्षेसी. ते पाहून काकूबाईंनी दुःख झाले अपार. डोळे समर्थाच्या चरणावरी करुणा ना भागी पदर पसरी विनवित असे नाना परी शोक करी अपार. समर्थाने हसू लागले. अधिकचे कौतुक मांडविले. दादांनी जवळ बोलाविले. काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता निज पाशी भिक्षा मागत आताच अशम म्हणून या. तत्वत जनिनी जवळ पातला. ऐसे सेबाईने पाहून या. क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे हे चरण लोकापदाकारण भिक्षांना आपण सोसावे. हे नवे जाण बरवे. चाळे अवघे सोडावे. संसारी व्हावे सुखाने. ऐकून या मातेची उक्ती दाता प्रिय बोलते ऐसे सुखे तुच्छ गमती. माते आजपासून या पुत्राचे ऐकून या वचन उदास झाले तिचे मनत. असो दादा गोसावे होऊन या. स्वामीजन रंगले. काही दिवस झाल्यावर ते आले मुंबापुरी. स्वामीसुतांच्या गादीवरी बसवून असताना संस्था चालविल्या. कलयोगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदासे ते विश्वास धरावा. दोघा भाऊंचे हे वृत्त वर्णविले. ऐसे संकलित केला नाही विस्तार. ते मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामीसुत तैसे दादा बोवा सत्य भुवरी जगद्वारार्थ विष्णुशंकर अवतरले. इतिचे स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा सहमत सदा प्रेमस्वरी सोत अष्टोदशोध्याय गोड. श्रीरस्तु शुभम भवतु.